श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो। स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। येत्या 25 तारखेला येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। ही पौर्णिमा पौष पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्र उत्सवातील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। शाकंभरी देवीला आणि त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे। या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा करून आपण अन्नपूर्णा मातेला अत्यंत प्रसन्न करून घेऊ शकतो। या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घालून देवीची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर देवीच्या मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे। हे कुंकुमार्चन करताना आपल्याला तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र किंवा ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवचाचे पठण करायचे आहे। याच दिवशी गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। अन्नपूर्णा मातेबरोबरच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करू शकतो। देवी लक्ष्मीला आणि अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। तर या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तिच्या पायापासून डोक्यापर्यंत अशा वरती जाणाऱ्या पद्धतीने कुंकुमार्चन आपल्याला करायचे आहे। तुम्ही देवीवरती तांदूळ वाहून देखील कुंकुमार्चन करू शकता। देवी अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी येत्या पौर्णिमेला तुम्ही ही सेवा नक्की करून पहा। तुम्हाला त्याचा अत्यंत प्रभावकारी असा परिणाम दिसून येईल। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुमच्या महत्त्वपूर्ण अशा कमेंट आम्हाला नक्की सांगा। आणि तुम्ही स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।